कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, हाँ काय करते तू? गाडी धुतीये, दिसतंय ना, तुम्ही पण या ना। लीला, काही गरज नाही याची, सोडते। एजे, खूप मज्जा येते, या ना तुम्ही पण, दोघं मिळून गाडी धुया। एजे प्लीज प्लीज प्लीज। पास हो आज आसान लीला, लीला, what's going on?
दसऱ्याच्या दिवशी आपण गाडी धुतो आणि तिची पूजा करतो ना, म्हणून मी गाडी धुत होते. तुम्ही पण येता का? दोघे मिळून धुया. हे बघ, त्याची काही गरज नाहीये. आपल्याकडे गाडी धुवायला लोक आहेत, त्यांना त्यांचं काम करू दे. ओके? पण पूजा तर आपणच करणार ना. मग आजच्या दिवशी आपण गाडी धुतली सुद्धा, तर काय बिघडलं? नीला, त्याचं काम आहे ना, त्याला करू दे. ओके? आणि एनिवे मला माझ्या गाडीवर दुसऱ्याने कोणी हात लावलेला आवडत नाही. पण जे मी करते ना. नीला, एकदा सांगितलं ना, नको. प्लीज प्लीज गो अँड चेंज. तू भिजलीस, आजारी पडशील परत. गो इनसाइड प्लीज. नाव. इनसाइड. त्यांना काय वाटतं, भिजल्यावर लगेच सगळी माणसं आजारीच पडतात का? काय भिजले ना. आजी, हं? आम्ही पूजेची तयारी करून घेतो. अगं नाही, लीलानं केली आहे ना ती तर बापरे उत्सव मूर्तीच आहे. पहाटे पहाटे उठली, सगळी तयारी केली आणि आता अभिरामची गाडी धुतली. गाडी? अगं हे काय? सणाच्या दिवशी हा काय अवतार केलाय? नक्की गाडीच धुत होतीस ना? आता दोघं मिळून गाडी धुत होतो तर थोडं पाणी उडणारच ना. दोघं मिळून म्हणजे तू आणि मी आणि एजे. म्हणजे खरं तर मी एकटीच धुत होते गाडी, पण मग एजे पण आली मला मदत करायला आणि मग गाडी धुता धुता थोडंसं पाण्यात खेळलो म्हणून भिजले. काहीही. आणि पहिली गोष्ट, एजंटच्या गाडीला इतर कोणी हात लावलेला त्यांना चालत नाही. इतरांचं माहित नाही, पण मी बायको आहे ना त्यांची, त्यामुळे मी हात लावलेला चालतो. बरं नीलाबाई, जा आता, आटपा लवकर, असंच राहू नका. हो, आता आल्यात ना तिघी, ते बाकीचं काम करते. जा जा जा. काय चाललंय वेडाबाई? आजी, बाकी काय करायचं असेल तर सांगा, आम्ही करतो. अगं काही नाही, सगळं केलंय लीलानं. आणि तिनं शेफला श्रीखंडपुरीचा बेत पण सांगितलेला आहे. बाकी काही छोटी मोठी कामं राहिली असतील तर उरकून द्या. नाही नाही, एक मिनिट आजी. श्रीखंड पुरी नाही, मी बासुंदी सांगितली होती, कारण एजेंना श्रीखंड आवडत नाही. नेहमी नेहमी काय ग, रोज खातोच ना आपण. अभिरामच्या आवडीचं काही होत नाही. यावेळेला लीलाच्या आवडीचा स्वयंपाक खाऊया आपण. या लीलाला कोणी आगाऊपणा करायला सांगितला होता? आजी, मला रांगोळी काढायची होती ना. मी काल रील बघून डिझाईन फायनल केलं होतं. वहिनी, मी पण. मला तर ना ते दारात हे लावायचं होतं, ते काय काय म्हणतात, हा झालर, झालर लावायची होती. तोरण, तोरण म्हणतात त्याला. काय तोरण? लक्षात ठेवायचं हा, सरस्वती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.